आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। 2 महिन्यांचे पैसे येणार। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार, परवानगीनुसार सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे याच्या पूर्वसंध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 1 मार्च रविवार 100% गुड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तार झालेला होता। आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची चिंता लागलेली होते, तर अखेर सर्व लाडक्या बहिणींची फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या 20 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत। कारण लाडक्या बहिणींना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। अख्खा फेब्रुवारी महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणींमध्ये निराशा पसरलेली होती, कुठेतरी लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होतं। परंतु हेच नाराजी दूर करण्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता खटाखट विस्तार सुद्धा होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 20 हप्ता यासोबत जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 अधिक 1500 दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये जमवणार आहेत। तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी आपण सविस्तर पाहून घेऊयात। परंतु राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट राहिलेली होते, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होते, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। कारण लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसीची संधी तर देण्यात आलेली आहे, परंतु केवायसी मुळे जर तुमच्या खात्यामध्ये अद्याप हप्त्यांचे पैसे जमा झालेले नसतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये अद्याप आलेले नव्हते, तर त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आलेला नव्हता, तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। आणि ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून फेब्रुवारीचे पैसे आलेले नव्हते, तर त्यांच्यासाठी डबल आनंदाची बातमी आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या महिन्यांचे पैसे या ठिकाणी विस्तार केले जात आहेत आणि कोणकोणत्या हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये नंतर येणार आहेत, म्हणजेच उद्या येणार आहेत, याविषयी सुद्धा आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण अधिकृतपणे माहिती सांगत आहोत, त्यामुळेच हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। माहिती पूर्ण पाहिले की तुमचा 100 आणि 101% फायदा होईल, परंतु अर्धवट माहिती पाहिली तर तुम्हाला जिल्ह्यांची, बँकांची आधी समजणार नाही। मग सर्वांना पैसे येतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांसोबत आपल्या खात्यामध्ये पैसे आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची जानेवारीच्या हप्त्याची तर प्रतीक्षा संपेल, यासोबत तुमची फेब्रुवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, राज्यातील ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत आहेत, तर अशा राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यांच्या खात्यामध्ये खटाखट या हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये सरासरी 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणी राहतात। तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडणं काही शक्य होत नसतं, त्यामुळे लाडक्या बहिणींनो सरकार कमीत कमी 3 दिवसांची निवड करत असतं। 3 दिवसांमध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडत असतात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, काही लाडक्या बहिणींना आज पैसे सोडतात, काही लाडक्या बहिणींना उद्या, तर काही लाडक्या बहिणींना परवा, अशा पद्धतीने हे पैसे सरकार सोडत असतं। म्हणजेच सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सोडत असतं। त्यामुळेच लाडक्या बहिणींना 3 दिवस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असतात। विचार
विचार करायला गेला तर 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला होता. 18 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढला, लगेच तुमच्या खात्यामध्ये 2 दिवसानंतर म्हणजेच 20, 21, 22, 23 अशा पद्धतीने 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये जानेवारीचा हप्ता वितरित झालेला होता. आता लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिना संपला, आता मार्च महिन्याचा पहिला दिवस आहे. तर या पहिल्या दिवशी तुम्हाला सुद्धा चिंता लागलेली होती की जानेवारीचा हप्ता येईल का, फेब्रुवारीचा हप्ता आता लगेच जमा होईल का. कारण फेब्रुवारी महिना संपून गेला, जानेवारी महिना संपून गेला, तरी पण भरपूर अशा लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेल्या आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते. त्यामुळे त्या लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु त्या सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होत आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये खटाखट फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि मागील जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होणार आहेत. यासोबतच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून 2024 सालामध्ये 3 गॅसची योजना सुरू करण्यात आलेली होती, म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती. परंतु अद्याप या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. त्यामुळे कुठेतरी लाडक्या बहिणी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची आता नाराजी दूर होत आहे. तुम्हाला यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2500 रुपये सुद्धा वितरित केले जाणार आहेत. परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी काही महत्त्वाचे नियम आहेत, काही महत्त्वाच्या पात्रता आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसलात तर तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून सरकार म्हणत होतं की गॅस कनेक्शनचे पैसे आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करू, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडू. परंतु सरकार काय लाडक्या बहिणींना पैसे सोडत नव्हता. त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या. परंतु सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होत आहे. लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर एकंदरीत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील, कोणकोणत्या बहिणी गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी पात्र ठरतील, यासोबत लाडक्या बहिणींनो, जो जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा होता आणि फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयांचा होता, तो जर तुम्हाला अद्याप मिळालेला नसेल तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता 1500 रुपयांचा आज मिळणार आहे का. यासोबत लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा जो 20वा हप्ता आहे तर तो सुद्धा आजच मिळणार आहे का, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. जर आज मिळणार असेल तर कोणाकोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळेच व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे जानेवारीचे 19 हप्त्याचे, फेब्रुवारीच्या 20 हप्त्याचे, यासोबत 3 गॅसच्या 2500 रुपयांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण पात्रता बघून घेऊयात. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्र ठरला तरच तुम्हाला पैसे मिळत राहतील. परंतु जर तुम्ही पात्रतेमध्ये पात्रच नाही ठरला तर तुम्हाला पैसे मिळत राहणार नाहीत. मग तुम्ही फक्त बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. त्यामुळे पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर फायदा होईल, परंतु पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुमचा तोटा होऊ शकतो. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपला फायदा झाला पाहिजे, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना विचार करायला गेला तर मागच्या 1.5 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली होती. 28 जून 2024 रोजी या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती. तर या लाडक्या बहिणीचा दृष्टिकोन काय होता की महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांना त्यांच्या पायावरती उभा करणे, राज्यातील तळागाळातील सर्व महिलांना या ठिकाणी स्वावलंबी बनवणे, अशा पद्धतीने सरकारचा उद्देश होता. परंतु या योजनेमध्ये काय झालं की ज्या महिलांना गरज नव्हती त्यांनी सुद्धा अर्ज केले, ज्या महिलांकडे भरपूर पैसे होते त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या, ज्यांच्याकडे मोठमोठ्या 4 चाकी गाडी होत्या, ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होते, तर अशा सुद्धा बहिणींनी अर्ज केलेले होते. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना, अशा बहिणींना सुद्धा लाभ देण्यात आलेला होता. परंतु इथून पुढे अपात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार नाहीत. ज्या बहिणी गरजू असतील, ज्या बहिणी योजनेच्या खरोखर लाभार्थी असतील, ज्या बहिणी खरोखर पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील, तर त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे 100 आणि 101% वितरित केले जाणार आहेत. आणि त्यांच्याच खात्यामध्ये जानेवारीचा त्यांना हप्ता मिळालेला नसेल तर त्यांना जानेवारीचा हप्ता, आणि ज्या बहिणींना अजून फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांना फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा वितरित केला जाणार आहे. तर एकंदरीत आपण जिल्हे आणि बँकांची यादी, यासोबत तालुक्यांची आणि गावांची यादी सुद्धा पाहणार आहोत. म्हणजेच कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींनी वाट पाहू नये, कोणकोणत्या
बहिणींनी कोणकोणती कामे केली पाहिजेत यासोबत ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील किंवा ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसेच मिळालेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा काही महत्त्वाची कामे करायची आहेत। जर तुम्ही महत्त्वाची कामे केली तर तुम्हाला मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा मिळणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर आपण नियम आणि पात्रता बघून घेऊयात, कारण जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये बसला तर तुम्हाला पैसे मिळत राहतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसला नाहीत तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेचे मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाचा पहिला नियम म्हणजे लाडकी बहीण ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असली पाहिजे। दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असले पाहिजे। तिसरा नियम, तिसरी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसल्या पाहिजेत। पुढचा चौथा नियम, चौथी पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसायला पाहिजे। तर एकंदरीत अशा महत्त्वाच्या पात्रता आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील। परंतु लाडकी बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत। तर ते अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 2026 सालामध्ये अजून महत्त्वाचे 2 नियम लागू केलेले आहेत। जर या तुम्ही महत्त्वाच्या 2 नियमांमध्ये बसला तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे मिळतील। परंतु जर तुम्ही या महत्त्वाच्या 2 नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपल्याला सुद्धा पैसे मिळाले पाहिजे, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा लाडकी बहिणींना, आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी यासोबत तालुक्यांची, गावांची यादी तर पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। विचार करायला गेला तर मागच्या 1.5 वर्षांपूर्वी हे लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती। तर मागच्या 1.5 वर्षांपासून ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरळीतपणे सुरू आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती येत आहे। काही वेळेस इकडे तिकडे होत आहेत, 2-4 दिवसांचा फरक पडत आहे, परंतु या ठिकाणी आता काळजी चिंता करण्याची गरज भासत नाहीये। कारण लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना, आपण जिल्ह्यांची, बँकांची यासोबत तालुक्यांची आणि गावांची यादी तर पाहणार आहोत, परंतु या याद्या पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपला फायदा झाला पाहिजे, तर लाडक्या बहिणींनो महत्त्वाची कामे करायची आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहे तर ती कामे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे, परंतु ही कामे करण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व मिळून किती पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, तर याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा सांगत आहोत। त्यामुळेच लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला की तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला तर तुमचा फायदा होणार नाही, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा झाला नाही पाहिजे तर व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करत आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींना, तुम्हाला फक्त महिन्याला 1500 रुपये नाहीत, तर यासोबत अजून तुम्हाला विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर या योजना कोणकोणत्या असणार आहेत तर त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्हाला जानेवारीचा हप्ता आला, परंतु फेब्रुवारी महिना संपून गेला, तरी पण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कशामुळे आलेला नाही, तर बघा लाडक्या बहिणींना, जानेवारीचा हप्ता सोडण्यासाठी सरकारकडे एकतर निधीची कमतरता होते, तर त्या कमतरतेमधून सरकारने निधी उपलब्ध केला आणि तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केलेला होता। आता काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होईल, फेब्रुवारी महिना संपून गेला, तरी पण फेब्रुवारी
फेब्रुवारीचे पैसे आलेले नव्हते। अशा प्रकारे लाडक्या बहिणीने सरकारकडे मागणी केलेली होते, त्यामुळे सरकारने सुद्धा यावरती काही जास्त स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं। परंतु लाडक्या बहिणींनो, आता फेब्रुवारी महिना संपून गेला, आज 1 मार्च आहे, तरी पण बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता न आल्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। परंतु नाराजी आता लाडक्या बहिणींची दूर होत आहे, कारण बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे। तर एकंदरीत कोणाला पैसे मिळणार, कोणाला फेब्रुवारी हप्ता मिळणार, कोणाला हप्ता मिळणार नाही, त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केलं जात होतं। बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक लाडक्या बहिणीला वेळेवरती हप्ता मिळालेला होता, परंतु काही ठिकाणी कसं झालेलं होतं की मागच्या काही दिवसांपासून काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले, काही लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। परंतु या सर्व लाडक्या बहिणीची नाराजी आता दूर होत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे जमा सुद्धा होणार आहेत। तर एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी 3700 कोटींचा निधी मंजूर करण्यात येत असतो आणि हा 3700 कोटींचा निधी डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जात असतो। विचार करायला गेला तर मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक महिन्याला 3700 कोटींचा निधी मंजूर करण्यात येत होता आणि हा 3700 कोटींचा निधी डायरेक्ट या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केला जात होता। बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेला तर कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वेळेवरती पैसे मिळत राहतील। राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची प्रत्येक महिन्याला भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत राहणार आहे। सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर जानेवारी हप्ता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये आलेला आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप जानेवारीचा हप्ता आलेला नव्हता त्या लाडक्या बहिणी कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होत्या। परंतु त्या सर्व लाडक्या बहिणींची नाराजी आता दूर होत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी एक बातमी आलेली होती की या 5 प्रकारच्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि कोणकोणत्या बहिणींचे हप्ते बंद करण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींना, विचार करायला गेलं तर राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींना मागच्या 1.5 वर्षांपासून प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवरती वितरित होत आलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींना, यापुढे प्रत्येक लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली यासोबत काही बँकेंना पैसे न सोडण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। त्यामुळेच लाडक्या बहिणींना, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील। परंतु जर तुम्ही नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी सांगायचं झालं तर 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला लगेच सांगतो आणि लगेच आपण जिल्ह्यांची बँकांची यादी सविस्तर पाहणार आहोत। ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या ज्या बहिणींचा बँकात या प्रमुख बँकेपैकी असेल, तर त्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळून त्यांचे जानेवारीचे 19 हप्त्याची, फेब्रुवारीच्या 20 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे। यापुढे त्यांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाही। त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या पुढे गेलेलं असेल। जर तुम्ही या 2026 सालामधील उत्पन्नाचा दाखला 3 वर्षांचा किंवा 1 वर्षांचा काढलेला असेल आणि त्या दाखल्यावरती तुमचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वरती गेलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे वय हे 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत। त्या बहिणींनी सुद्धा बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यानंतर लाडक्या बहिणींना, तिसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील, त्या दुसऱ्या राज्यामध्ये राहत असतील आणि त्या आता महाराष्ट्र राज्यामध्ये आलेले असतील तर त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाहीत। यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढचा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये
घरामध्ये 2 पेक्षा अधिक महिला राहत असतील आणि त्या 2 पेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर या सर्वांना हे पैसे मिळणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडकी बहिणी सरकारी कर्मचारी असतील तर त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. तर अशा महत्त्वाच्या पात्रता, महत्त्वाच्या अटीशर्ती, महत्त्वाचे नियम होते. जर तुम्ही या नियमांमध्ये बसलात तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर बघा, लाडकी बहिणीनं नियम सांगितलेले आहेत. आता आपण बघून घेऊयात की जानेवारीचा हप्ता तुम्हाला आता मिळालेला असेल. जर तुम्हाला अद्याप जानेवारी हप्ता मिळालेला नसेल तर तो जानेवारी हप्ता बहिणींना कधी मिळेल याविषयी अधिकृत लवकरच माहिती येऊ शकते. परंतु फेब्रुवारी हप्त्याची वाट तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा या ठिकाणी मार्च महिन्यामध्येच मिळणार आहे. म्हणजेच महिला दिन आहे मार्च महिन्यामध्ये. 8 मार्च रोजी तुमच्या खात्यामध्ये महिला दिनानिमित्त फेब्रुवारीचा हप्ता वितरित होण्याच्या हालचाली सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला दिनापर्यंत बहिणींना फेब्रुवारी हप्ता मिळू शकतो. तोपर्यंत सर्व लाडकी बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा, लाडकी बहीण योजनेची KYC करा, अशी महत्त्वाची कामे करा जेणेकरून तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा, लाडकी बहिणींना संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.